नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची वॅकन्सीज नाही आरोग्य विभागाकडून इथं भरती निघाली नागपूरसाठी. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. याचा जी आर झालेला आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार. जी आर मध्ये कोणती कोणती पदे असणार आहे, कधी याची भरती निघणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, पगार काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. तुमच्यासाठी डेली बेसिसवर नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेत असतो आपल्या चॅनलवर. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर आपल्या तत्पूर्वी आपल्याला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार, जी आर आलेला आहे मित्रांनो, जिल्हा रुग्णालय नागपूर येथे कुशल व अकुशल्य पदे, त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक, वस्त्र वस्त्र धुलाई सेवा व आहार सेवा कटांच्या पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून, महाराष्ट्र शासनाकडून. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो आता पद वगैरे असतात ते आपण इथे जाणून घेऊया. इथं प्रस्तावना दिलेली आहे, जसे की सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय 4/4/2006 मध्ये नागपूर येथे सर्वोपचार जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने शासन निर्णय दिनांक 23/5/2018, दिनांक 13/2/2025 नुसार पदनिर्मितीस प्रशासकीय मंजूर प्रदान करण्यात आलेली आहे. तसेच माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे जनहित याचिक क्रमांक 9/2024 नुसार दाखल झालेली असून माननीय उच्च न्यायालय आदेशानुसार जिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आलेल्या रुग्णांची सेवा सुरळीत ठेवण्याकरिता दृष्टीने कुशल व अकुशल पदे सुरक्षा रक्षक गटांची पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळवण्याबाबत प्रस्तावना आयुक्तालयाकडून शासनास सादर करण्यात आलेली आहे. त्यानुसार आपल्या सदर इथे प्रस्तावना शासनाने विचाराधीन होती मित्रांनो. ओके. ते प्रशासनाचा निर्णय बघूया. शासन निर्णय जिल्हा रुग्णालय नागपूर येथे आपल्याला न्यायालयीन प्रकरणाच्या आधीत राहून येथे कुशल आणि अकुशल पदांचे सुरक्षा रक्षक, वस्त्र धुलाई व व आहार सेवा पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे राबवण्यात आलेल्या खालील प्रमाणे इथं पदे इथं मान्यता देण्यात आलेली आहे. आता बघूया सेवांचे नाव. मंजूर पदे किती असणार आहे, लेखा शीर्षक काय असणार आहे, इथं प्रतिपदे रुग्ण मानधन किती असणार आहे, मासिक खर्च किती असणार आहे आणि वार्षिक खर्च किती असणार आहे. आपल्याला काय पाहायचं आहे, आपल्याला फक्त आपला पगार पाहायचा आहे. ओके. याच्यामध्ये दिलेले कुशल व अकुशल पदे असणार आहे. एक टोटल इथे 79 पदांसाठी भरती निघालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही लेखा शीर्षक दिलेले कटांतरी सेवा असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं दिलेली त्यांनी मानधन इथं 21,000 रुपये, 29,000 रुपये महिना असणार आहे. ओके. 29,000 रुपये महिना याच्यामध्ये असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे या दोघं पदांमध्ये. ओके. सुरक्षा रक्षकसाठी तर 15 वॅकेन्सी असणार आहे. कटांतरी सेवा इथे 29,000 रुपये महिना. सॉरी, एक मिनिट. आणि याच्यामध्ये पण आपल्याला 29,000 रुपये महिना असणार आहे. ओके. सॉरी, इथं जे असणार आहे कुशल व अकुशल 79 पदे असणार एकूण कटांतरी सेवांमध्ये. तर आता इथे सगळ्यात आधी जे असणार आहे, सुरक्षेसाठी 15 पदे असणार आहे. इथे 29,000 रुपये महिना असणार आहे. त्यानंतर वस्त्र धुलाईसाठी इथं मित्रांनो सेवा असणार. याच्यामध्ये आपल्याला प्रतिदिवस आपल्याला इथं खर्च असतात 3,000 रुपये. ओके. याच्यामध्ये आपल्याला आहार सेवासाठी इथं असणार आहे पद वगैरे दिलेली आहे, पण याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे त्यांनी सरासरीत आपल्याला प्रतिरुग्ण खर्च 151 रुपये असणार आहे, प्रतिदिवस रुपये म्हणजे 15,100 रुपये प्रति दिवसाचा खर्च. ओके. याच्यामध्ये आपण आता बघूया जिल्हा रुग्णालयामध्ये संस्थांची संख्या असणार आहे एक. याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय नागपूरसाठी इथं नागपूर मंडळासाठी 100 खाटांची इथं असणार आहे मित्रांनो. हॉस्पिटल 79 पदे असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला अटी शर्ती दिलेल्या आहे. सदर अटी शर्तीमध्ये आपल्याला पदे बाह्य यंत्रणेद्वारे इथं खालील प्रमाणे इथं भरण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. तर कोणते कोणते पदे असणार जे तुम्हाला मी सांगितलं, सुरक्षा रक्षक, वस्त्र धुलाई सेवा व आहार सेवा. ओके. अशा पद्धतीची वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सदर काल्पनिक कुशल व काल्पनिक अनुकूल पदे भरण्यात केवळ आपल्याला सेवा शुल्कांच्या निवार्दा पद्धतीने अथवा उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या शासन निर्णय दिनांक 18/6/2014 नुसार सेवा पुरवठा निश्चित करण्यात यावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. याच्यामध्ये इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरत करताना परिपत्रक वगैरे वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं काटेकोरपणाने आपल्याला पालन करायचं आहे. खर्चांसाठी पण इथे दिलेलं आहे. सदर ही भरती कटांतरी सुरक्षा रक्षक सेवा बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यातील खालील अटींची अटींच्या अधीत राहून करायची आहे. ओके. तर अटी शर्ती वगैरे पण दिलेल्या आहे याच्यामध्ये. जसं की आपल्याला टेंडर डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करणे. ओके. धुलाईवाल्यांचं कसं इथं असणार आहे अटी शर्ती ते दिलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने इथं माहिती दिलेली आहे. कटांतरीदार धुलाई आहार सेवा व लेखा शीर्षकांची अटी. ओके. त्याच्यानंतर इथं पुढे जाऊया आपण.
त्या दिलेल्या अटी वगैरे शर्ती वगैरे पण दिलेल्या आहे. तर तुम्ही वाचू शकता त्यांच्या अटी वगैरे शर्ती वगैरे काय असणार आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. गाईडलाईन वगैरे कसं असणार आहे, किमान इथं 30 वर्षापर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. सुरक्षा रक्षणाचे वेतन वगैरे खात्रीशीर असल्यास आपल्याला पू- महिन्यांचे देयक वगैरे इथं दिलेलं आहे. सदर निवादा 3 वर्षांकरता इथं भरती असणार आहे. ओके, याची पण आणि याची पण इथं 3 वर्षापर्यंत इथं भरती निघाली दोघं पदांसाठी. ओके, तर याचा पूर्ण PDF जर तुम्हाला वाचायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो आणि तिथून वाचून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ अंतर्गत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तो व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे. आता ही भरती कशा पद्धतीने भरली जाणार याच्यासाठी अजून काही जी आपल्या अपडेट आलेली नाहीये. जशी याची अपडेट येणार आहे मित्रांनो भरण्याची तर तुमच्या समोर लगेच त्याची मी व्हिडिओ बनवून आणेल मित्रांनो. तो त्वरित आपल्याला इथं जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. व्हिडिओला चॅनलवर नवीन हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब पॉईंट तुम्ही घेऊ शकता आपल्या चॅनलवर. तसाच जॉब पॉईंटसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर इंस्टा आयडी फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवा. ते डेली अपडेट वगैरे देत असतो व्हिडिओ मित्रांनो मी. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.